आणि हॅलो हा माझा मित्र संजू भाई संजू दादा मसाला वगैरे मिक्स करतोय. चिकन आहे आणि हे बटाटा आहे, अंडी आहे, भांबुड्याचा मला आहे. मी एक मेनू राहायला म्हणतोय. ऋतिक आहे हे हे सर्व अरेंज करतायत. तर चंदूबाई भांबुडा टाकतोय मडक्यामध्ये. बघा, तळाला भांबुडा टाकायला लागतो मडक्यामध्ये पहिला. बघा, पूर्ण भांबुडा टाकतो तळामध्ये व्यवस्थित. हो बघा, भांबुडा टाकून पहिला तर झाल्याच्यानंतर परत त्यानं चिकन टाकलंय आणि दुसरा तर परत भांबुडा टाकेल. हे सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं. साहित्य लागलं पाहिजे. मधोमध चिकन अंडी काय असेल ते मधोमध. चिकन घाल आता बहुतेक. आणि मध्ये शेंगा बिंगा ते वरच घालणार ना. त्याच्यातच घाल. अंडी त्याच्यातच घालतोय. आणि शेंगा पण घाल. हे सर्व झाल्यावर डायरेक्ट मडका आहे ना ते पलटी मारून ठेवायचं आणि बाजूला लाकडं ठेवायचे, गवत वगैरे ठेवायचं. हे बघा, गवत वगैरे ठेवून झालेलं आहे आणि डायरेक्ट आग लावायची. ही पोपटी आतमध्ये भरवलेली आहे मडक्यामध्ये मित्रांनो. जे जवळजवळ अर्धा पाऊण तास पेटवले. आतमधलं सर्व अंडी वगैरे सर्व बॉईल वगैरे व्यवस्थित व्हायला पाहिजे. हे बघा, हे आता आग लावल्या म्हणजे परिपक्व होणार सर्व आतमध्ये ती पोपटी पूर्ण बॉईल. त्याच्यानंतर मडका सगळं काढायचं आहे. बघा, पुढे प्रोसिजर मी दाखवतोय. चौधरी का चांद भाज ना दे. पोपटी पूर्ण शिजल्याच्या नंतर मित्रांनो ही पोपटी आता काढतोय. बाहेर काढतो. बघा, मडक्यातून सर्व आता सर्व सामान बाहेर काढतोय. पहिला भांबुडा वगैरे बाहेर काढायला लागतोय. त्याच्यानं टेस्टी लागते पोपटी, त्याच्यामुळे भांबुडा वगैरे टाकतात. हे बघा, हा भांबुडा सर्व काढतोय तो आता. हे पण टाकलेली. तुझी बॅटरी बंद कर. पांढरं काय